कर्ज इतकं वाढत वाढत गेलं की आम्ही आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलो. निराशा आणि वाढत चाललेलं कर्ज. गेल्या 13 वर्षापासून हेच चित्र होतं अश्विनी आणि बाबासाहेब केकान या शेतकरी दाम्पत्याच्या आयुष्यात. 2012 साली त्यांच्या संसाराला सुरुवात झाली फक्त 2 एकर कोरडवाहू शेतीवर. त्या 2 एकर शेतीमध्ये परवडत नव्हतं. मालक ड्रायव्हर असल्यामुळं आम्ही त्या गाडीने काही व्यवस्थित साफ नाही दिल्यामुळं 10-12 लाखाच्या आसपास आमचं कर्ज झालं. अश्विनी पहिल्यांदाच शेती करत होती, पण मार्गदर्शन, पाणी, भांडवल काहीच नव्हतं. त्यात गाडीचे हप्ते, मुलांचं शिक्षण, घर खर्च, त्या दोघांवरचा ताण असह्य होऊ लागला होता. 12 लाख कर्ज झाल्याच्या नंतर आम्ही मरणाच्या त्या पायरीपर्यंत गेलो. अश्विनीच्या कठीण काळात गावच्या महिला शेतकरीच तिचं कुटुंब बनल्या. त्यांनी तिला हार मानू दिली नाही. शेतातून जे सोयाबीनचे पैसे आले होते आणि त्याचबरोबर आम्हाला उमेदचे गट आहेत, त्यातून ICICI बँक लोन देते. तर काही महिलांना सांगून आम्ही ते काही लोन मिळून तिचं 12 लाखाचं कर्ज आम्ही पूर्ण नील केलं. आता तिचं कर्ज फिटलं आहे आणि अश्विनी नव्या आत्मविश्वासाने उभी राहिली आहे. पाणी फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी शिकवलेल्या शास्त्रीय पद्धती तंतोतंत पाळल्या. पूर्वी जिथं 7 ते 8 क्विंटल सोयाबीन मिळायचं, तिथं आता 13 ते 14 क्विंटलपर्यंत उत्पादन वाढलं. गटानं शेतीसोबत तिचं आयुष्यही सावरलं. गट सोबत आला आणि त्याच परिस्थितीतून जीवदान मिळालं.